नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे आयोजित ऑनलाईन शिक्षण वर्गात आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 4थी मधील विषय गणित, घटक आहे हातच्याची वजाबाकी, पान नंबर 25। या घटकाची अध्ययन निष्पत्ती आपणाला याप्रमाणे सांगता येईल। आणि ही माझी ओळख। मुलांनो, आज आपण हातच्याची वजाबाकी 4 अंकी संख्यांची पाहणार आहोत। या पान नंबर 25 वरील वजाबाकी येण्यासाठी आपणाला काही नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे, ते मी तुम्हाला सांगते। 1 दशक म्हणजेच 10 एकक बरोबर 10। 1 शतक म्हणजेच 10 दशक बरोबर 100। 1000 म्हणजेच 10 शतक बरोबर 1000। नीट लक्षात ठेवायचं आहे मुलांनो, या नियमामुळेच आपणाला वजाबाकी करणे सोपे होईल। आता हे पहिले उदाहरण पहा। 9072 वजा 7548 ही वजाबाकी करू। आता या आडव्या मांडणीतील गणित उभ्या मांडणीत मांडून घेऊ। आपण आडव्या मांडणीतील गणित उभ्या मांडणीत अशा प्रकारे मांडून घेतले। आता या 2 एककामधून 8 एकक वजा होत नाहीत, म्हणून 7 दशकातून 1 हातचा म्हणजेच 1 दशक आपण इथे घेणार आहोत। तर दशकाच्या घरात 6 होतील। आता हे 1 दशक मोकळा करून घेऊयात। 1 दशक बरोबर 10 एकक। हे 10 एकक आणि आधीचे 2 एकक मिळून 12 एकक होतात, म्हणून एककाच्या घरात 12 लिहायचे। आता 12 वजा 8 बरोबर 4, उत्तर आले 4। आता या 6 दशकातून 4 दशक वजा करायचे। 6 दशक वजा 4 दशक बरोबर 2 दशक, म्हणून दशकाच्या घरात उत्तर आले 2। मुलांनो, आता पहा, शतकाच्या घरात 0, 0 शतकातून 5 शतक वजा होत नाहीत, म्हणून 9000तून 1000 मोकळा करून घेऊयात। तर हजाराच्या घरात 8 उरतील। आता या 1000चे 10 शतक होतात। 10 शतक आणि आधीचे 0 शतक मिळून 10 शतक होतात, म्हणून शतकाच्या घरात 10 येईल। आता या 10 शतकातून 5 शतक वजा केले की उत्तर 5 शतक मिळते, म्हणून शतकाच्या घरात उत्तर आले आपले 5। आता मुलांनो, 8000तून 7000 वजा करायचे, उत्तर आले 1। हजाराच्या घरात 1, या गणिताचे उत्तर आले 1524। समजलं मुलांनो? मुलांनो, हे आणखी एक गणित आपण पाहूयात। 5000 वजा 967 हे गणित उभ्या मांडणीत या पद्धतीने मांडून घ्यायचे आहे। आता पहा, या 0 एककातून 7 एकक वजा होत नाहीत, म्हणून आपण दशकातून 1 हातचा घेणार आहोत। पण दशकाच्या आणि शतकस्थानीही काहीच नाही आहे, म्हणून आपण 5000 मधून 1000 मोकळे करून घेणार आहोत हातचा म्हणून। पहा या पद्धतीने। तर हजाराच्या घरामध्ये 4 उरतील। 1000 बरोबर 10 शतक, 10 अधिक 0 बरोबर 10 शतक। शतकाच्या घरात आपल्याला 10 मिळाले। पहा, आता या 10 मधून 1 शतक आपण दशकाच्या घरात घेऊयात। तर शतकाच्या घरात 9 उरतील। आता हे घेतलेले 1 शतक मोकळे करून घेऊयात। या प्रकारे आपल्याला 10 दशक मिळतील। पहा बरं। हां, आता या 10 दशकातून 1 दशक एककाच्या घरात घेऊयात। तर दशकाच्या घरात आपल्याला 9 उरतील। आता हे 1 दशक मोकळे करून घेऊयात। 1 दशक बरोबर 10 एकक, 10 अधिक 0 बरोबर 10। आपल्याला एककाच्या घरात 10 मिळतील। आता आपण वजाबाकी करून घेऊयात। 10 एकक वजा 7 एकक बरोबर 3 एकक, उत्तर आले 3। 9 दशक
वजा 6 दशक बरोबर 3 दशक. त्यानंतर 9 शतक वजा 9 शतक बरोबर 0 शतक. आता 4000 याच्यामधून काहीच वजा करायचे नाहीत, म्हणून उत्तर येईल 4. या गणिताचे उत्तर आले 4033. मुलांनो, समजलं गणित तुम्हाला? आता मी काही उदाहरणे तुम्हाला स्वाध्याय म्हणून देणार आहेत. ही 4 गणिते तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवून तुमच्या शिक्षकांना दाखवा. पाठ लक्षपूर्वक पाहिल्याबद्दल धन्यवाद.